संघर्ष योद्धा ॲडव्होकेट आमदार शहाजी बापू पाटील। सांगोला तालुक्याचे राजकारण हे गेले कित्येक वर्ष स्वर्गीय गणपतराव देशमुख, आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील आणि दीपक आबा यांच्याच भोवती फिरते। तालुक्यात प्रत्येक ठिकाणी या तिन्ही नेत्यांचे गट तट आहेत, परंतु सांगोल्याच्या राजकारणात शहाजी बापूंनी दिलेली लढत आणि त्यांचा संघर्ष यातून शिकण्यासारखं बरंच काही आहे। काँग्रेसमध्ये असताना सांगोल्यात 1995 साली बापूंनी 192 मतांनी विजय मिळवला आणि सांगोल्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून 1995 ते 1999 या काळात बापूंनी कायमस्वरूपी दुष्काळी तालुका ही ओळख पुसावी यासाठी त्यांनी वेगाने हालचाली सुरू केल्या। त्यावेळी राज्यात मात्र शिवसेना भाजपाचे सरकार आले तरीही आपल्या बुद्धी कौशल्यावर विरोधी बाकावर असताना सुद्धा तालुक्यातील अनेक विकासाची कामे खेचून आणली। त्यामध्ये सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेली टेंभू उपसा सिंचन योजना असेल किंवा मागासलेल्या गावांना टँकरमुक्त करण्यासाठी शिरभावी ग्रामीण प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना हे सगळं बापूंनी स्वकर्तृत्वावर खेचून आणलं। या निमित्ताने बापूंची चुणूक सर्वांनी बघितली आणि त्यावेळी त्यांच्या वक्तृत्वाने नेतृत्वाने लोकांच्या मनात घर केलं होतं। नेमकी हीच गोष्ट काही जणांना किंबहुना पक्षातील वरच्या नेत्यांनाच खटकू लागली आणि मग तिथूनच प्रत्येक वेळी बापूंची पिछेहाट कशी होईल यासाठी वरच्या पातळीवरून सतत हालचाली होत गेल्या। त्याचाच भाग म्हणजे पुढच्या 1999च्या निवडणुकीत बापूंना अपक्ष लढावं लागलं आणि बापूंचा त्यावेळी पराभव झाला। परंतु त्यावेळी बापूंना पडलेली मते लक्षात घेता सांगोल्यात पक्षापेक्षा बापूंवर प्रेम करणारी जनता आहे हे सिद्ध झालं। यापुढच्या काळात बापूंचे सतत खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि खऱ्या अर्थाने बापूंच्या राजकीय संघर्षाला सुरुवात झाली। 1999 पासून प्रत्येक वेळी बापूंच्या विरोधात कटकारस्थान रचली जात होती आणि पराभव बापूंची पाठ सोडत नव्हता। 1999 ते 2019 इतका मोठा संघर्षाचा काळ आणि त्यात पराभवाचे चटके सहन करून अगदी संकटांनी सगळ्या बाजूंनी घेरलेलं असताना राजकारणात टिकून राहिलेले कदाचित बापू हे राज्यातील एकमेव उदाहरण असावं। कारण एखाद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जरी पराभव झाला तरी माणूस खचतो, इथं तर कित्येक वर्ष फक्त पराभव आणि पराभवच वाटायला येत होता। पण तरीही न खचता केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर पुन्हा मुसंडी मारून राजकारणात आपलं अढळ स्थान प्राप्त करणारे बापू हे उदाहरण कदाचितच पाहायला मिळेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। सर्वच बाजूंनी म्हणजे राजकीय, कौटुंबिक, आर्थिक सगळीच घडी विस्कटलेली असताना तालुक्यातील बापूंच्या पाठीशी असणारे कार्यकर्ते आणि मतदार मात्र त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे असायचे। हे त्यांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। 2014 साली पक्षातल्या अंतर्गत कटकारस्थांना कंटाळून बापूंनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यावेळी त्या परिस्थितीत घेतलेला तो निर्णय योग्य आणि रास्त होता आणि बापूंच्या कार्यकर्त्यांनाही तो मान्यच होता। पण तरीही 2014 साली पुन्हा पराभवाला सामोरं जावं लागलं। यावेळी मात्र या पराभवाने संपूर्ण राजकीय घडी विस्कटली। अगदी कुठंच काही आशेचा किरण दिसत नव्हता। बापू हे नाव राजकीय पटलावरून मागे पडते की काय अशीच भीती बापूंवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना वाटू लागली। आमदार शहाजी बापूंचा राजकीय प्रवास बघितला तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल। जीवनामध्ये सतत जर अपयश येत असेल तर या कठीण काळात संयम आणि सहनशीलता कशी असावी यासाठी बापूंचा राजकीय जीवन प्रवास बघावा। कारण त्यांचा एकूण जीवन प्रवास म्हणजेच धाडस, संयम आणि सहनशीलता यांचा सुरेख संगमच। 1990 पासून 1995 ते 1999 एवढा काळ जर सोडला तर त्यापुढील काळात पाठोपाठ येणाऱ्या अपयशापुढे न झुकता त्यातून पुन्हा उठून उभं राहणारे आणि आपलं अस्तित्व निर्माण करणारे आमदार शहाजी बापू पाटील हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असावं। आजच्या घडीला सगळं काय ओके जरी दिसत असलं तरी त्या ओकेच्या मागचा संघर्षमय प्रवास हा थक्क करणार आहे। आपल्या मातीशी, आपल्या सर्वसामान्य जनतेशी आपुलकी, निष्ठा जपणारे शहाजी बापू आजच्या सुशिक्षित तरुणांसाठी एक प्रेरणादायी ऊर्जा स्रोत आहेत। 2014 ते 2016 बापूंच्या राजकारणातील अत्यंत संघर्षाचा काळ, पण परिस्थितीपुढे न झुकता त्याला तोंड देत राहायचं आणि लढत राहायचं। एखाद्या उजाड माळरानावर सगळीकडे उजाड झालेली धरणी आणि अशा परिस्थितीत एखाद्या रोपट्यानं तग धरून आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी आणि मातीतला उरला सुरलेला ओलावा शोषून घेऊन टिकून राहावं
आणि नंतर येणाऱ्या पावसात बहरावं. अगदी तसंच शहाजी बापू कठीण काळातही जनतेच्या प्रेमाच्या ओलाव्यावरती राजकारणात तग धरून राहिले. अशातच 2016 साली सांगोला नगरपालिकेची निवडणूक लागली. त्याही निवडणुकीत पुन्हा बापू एकटेच. पण या निवडणुकीत बापूंनी स्वतःला झोकून दिलं आणि निर्णायक विजय खेचून आणला. या विजयाने बापूंच्या राजकीय संघर्षाला जणू नवसंजीवनी मिळाली. अर्थातच संपूर्ण तालुक्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा ती नवसंजीवनीच होती. या विजयाने कार्यकर्त्यांना बळ आलं, एक वेगळाच उत्साह त्यांच्यामध्ये संचारला. तदनंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही समाधानकारक यश मिळालं. या विजयाने बापूंच्याही राजकीय जीवनात पुन्हा एक आशेचा किरण निर्माण झाला. नव्हे तर हा विजय म्हणजे येणाऱ्या मोठ्या विजयाची नांदीच होती. अशातच 2019 साल उजाडलं आणि पुन्हा विधानसभेची निवडणूक लागली. पुन्हा बापू त्याच धैर्याने रणांगणात उतरले. पण धाडस करणाऱ्यांना नशीब ही साथ देत असतं असं म्हणतात ना, आणि अगदी तसंच या निवडणुकीत झालं. जिथं आजपर्यंत विधानसभेची निवडणूक आली की सगळ्या गोष्टी विरोधात जायच्या, तिथं 2019ला सगळी समीकरण जुळून आली. सगळ्या गोष्टी बापूंच्या बाजूने घडत गेल्या. कित्येक वर्षांचा संघर्ष संपला आणि पुन्हा एकदा आमदारकीची माळ बापूंच्या गळ्यात पडली. हा विजय गेले कित्येक वर्ष बापूंबरोबर ठामपणे उभारणाऱ्या जनतेचा होता. हा विजय संयम आणि संघर्षाचा होता. 2019 पासून आजपर्यंत बापू तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. दुष्काळी तालुका ही सांगोल्याची ओळख पुसून टाकण्यात बापूंना मिळालेलं यश हे निश्चितच अभिमानास्पद आहे. विकास म्हणजे पायाभूत सुविधा सर्वांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचणं. या गोष्टींची जाणीव असल्यामुळे बापूंनी आज सांगोला शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावात तिथल्या वाड्या वस्त्यांवर चांगले रस्ते, वीज, पाणी या सगळ्या गोष्टी पोहोचवल्या आहेत. तसेच येणाऱ्या काळात त्या राहिलेल्या सगळ्या भागात पोहोचतील. गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात सत्तानाट्य घडलं आणि काय झाडी, काय डोंगर, काय हाटी या वाक्याने बापूंची ओळख महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही पोहोचली. हे वाक्य सहज बोलणं आणि त्याला अमाप प्रसिद्धी मिळणं हा योगायोग जरी असला तरी यामुळे कित्येक वर्ष भोगलेला संघर्ष अख्ख्या महाराष्ट्राला या निमित्ताने समजला. आज प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सुद्धा आपला साधेपणा त्यांनी सोडलेला नाही. कार्यकर्त्यांसोबत बसणं, त्यांच्या अडचणी सोडवणं यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये ते सर्वसामान्यांच्या, गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी उपलब्ध असतात. बापूंचा हा आत्तापर्यंतचा प्रवास एक प्रेरणा देणारा आहे, आयुष्य जगायला शिकवणारा आहे. संयम, धाडस आणि जिद्द असेल तर आपण आयुष्यात कितीही संकट आली तरी त्यातून मार्ग काढू शकतो. अपयश आल्यानंतर आयुष्यात जिथं सगळं संपलंय असं वाटेल अशा वेळी बापूंचा जीवन प्रवास निश्चितच प्रेरणा देईल. एकंदरीत काय तर कितीही गटतट निर्माण झाले आणि काहीही झालं तरी सांगोल्यात त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी बापू हाच पक्ष आहे हे मात्र नक्की.